हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे फक्त 4 प्रोडक्ट वापरून आपण अगदी सोपा झटपट होणारा डेलीचा मेकअप कसा करायचा, तर तो आता आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला आपण मेकअपला सुरुवात करूया. तर आता मेकअप सुरुवात करण्याआधी पहिले तो चेहरा आहे छान क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजे तर चला पहिलं प्रोडक्ट जे आहे आपण वापरणार आहे जे आहे मॉइश्चरायझर. आता मी चेहरा छान व्यवस्थित पहिले क्लीन करून घेतला आहे, म्हणजे फेसवॉश करून घ्यायचा आहे. तुम्ही जर सकाळच्या वेळेस जर मेकअप करत असाल तर आपण आंघोळीच्या वेळेस फेसवॉश केलेलाच असतो. मी आता इव्हिनिंगच्या टाईमला करते आहे, त्यामुळे आता मी पहिलं चेहरा जो आहे वॉश करून घेतला आहे आणि आता त्यानुसार आपण मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर आता मी जे मॉइश्चरायझर वापरते आहे ते आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता. आपण आता चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करून घेणार आहोत. आता हे मॉइश्चरायझर आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही जे आहे मॉइश्चरायझर वापरू शकता. आता मॉइश्चरायझर हे पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे, पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर जो चेहरा असतो एकदम छान हायड्रेट होतो. मानेला पण लावून घ्यायचं आहे मस्त छान, म्हणजे चेहरा आणि मान एकदम छान आपली हायड्रेट राहील. पूर्ण चेहऱ्यावरती आणि गळ्यावरती पूर्ण छान एक इव्हन टोनमध्ये आपण हे पूर्ण स्प्रेड करून घेणार आहोत. आणि दुसरं प्रोडक्ट वापरण्याच्या आधी आपण प्रत्येक प्रोडक्टमध्ये 2 मिनिटाचा गॅप देणार आहोत. डेली बेसिसमध्ये मॉइश्चरायझर लावायचंच आहे. एक पण दिवस स्किप नाही करायचं, कारण की चेहरा जे आहे वयानुसार जे सुरकुत्या वगैरे येतात लवकर, ते कमी करण्यास पण आपल्याला मदत करते. त्यामुळे रोज वापरायचंच आहे मॉइश्चरायझर. आता दुसरं प्रोडक्ट जे वापरणार आहेत ते आपण वापरणार आहे बीबी क्रीम. रोजच्या मेकअपसाठी आपल्याला काय फाउंडेशनची गरज नसते, किंवा आपण रोज पण एवढा डेली हेवी मेकअप करत नाही आणि आपल्याला घरातच राहायचं असल्यामुळे आपल्याला एवढा मेकअप करून उपयोग पण नाही. तर आपण रोजचा एकदम डेली एकदम नॅचरल लुक देणारा जो मेकअप आहे आपण तो करणार आहे. त्यामध्ये मी आता ही पॉन्ड्सची जी बीबी क्रीम आहे ती यामध्ये वापरणार आहे. पॉन्ड्सची बीबी क्रीम तुम्ही कुठल्याही ब्रँडची बीबी क्रीम वापरू शकता. यामध्ये मी आता पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतली आहे. आता ही छान हातावरती एक पंप इतकी मी बीबी क्रीम घेतली आहे. एक पंप एवढी बीबी क्रीम घेतली आहे. आता एवढा एक चेहऱ्यासाठी तेवढा एक पंप भरपूर पुरेसा होतो. तर आता पूर्ण गळ्यावरती आणि आपण मानेवरती लावून घेणार आहे. तर चेहऱ्यावरती पूर्ण असं आपण डॅब करून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण चेहऱ्यावरती ठिपक्यांची आंघोळी करून घेऊ. ठिपके म्हणजे डॅब करून पूर्ण चेहऱ्यावरती आपण लावून घेणार आहोत. डोळ्यांच्या खाली पण लावायचं आहे, डोळ्यांच्या वरती पण लावून घ्यायचं आहे, कारण की आपण काय कन्सिलर वगैरे वापरणार आहे, आपण फक्त बीबी क्रीम वापरूनच मेकअप करणार आहोत. त्यामुळे मग पूर्ण ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आता आपण गळ्याला पण छान सगळ्या बाजूला अप्लाय करून घेऊ. गळा सोडायचा नाही आहे. बहुतेक वेळेस काय होतं, आपण चेहऱ्याला लावतो आणि गळ्याला लावत नाही, त्यामुळे चेहरा आणि गळा जो आहे तो वेगवेगळा दिसतो. म्हणजे आपण लगेच दिसून येतं की आपण चेहऱ्यावरती मेकअप केला आहे, कारण की टोनमध्ये लगेच डिफरन्स पडतो. त्यामुळे गळा आणि चेहरा आहे तो पूर्ण एक इव्हन टोन करून घ्यायचा आहे. तर चला, तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. आता मी ब्युटी ब्लेंडरचा वापर न करता फिंगरच्याच याच्याने मी पूर्ण चेहऱ्यावरती जो आपण जी क्रीम लावली आहे ती पूर्ण एक इव्हन टोन पसरून घेणार आहे. पूर्ण चेहऱ्यावरती पसरून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कुठे पॅच वगैरे सोडायचा नाही आहे, नाहीतर मग आपला चेहरा थोडासा केकी दिसेल, म्हणजे एक इव्हन टोन दिसणार नाही. पूर्ण एकदम छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कुठे क्रीम सोडायची नाही. छान असं कानांना वगैरे पण थोडंसं लावून घ्यायचं आहे. छान पसरून घ्या व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम इव्हन टोन मी असं पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घेतले आहे. बघू शकता तुम्ही किती छान आणि नॅचरल लुक देते. डोळ्यांच्या खाली पण तुम्ही छान ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता
माझं पिगमेंटेशनचे डाग आहेत त्यामुळे थोडेसे डाग माझे दिसणारच आहेत, पण आपल्याला डेलीच्या मेकअपसाठी डाग लपवायची एवढी काही गरज नाही आहे. छान गळा आणि गळ्यावरती पण छान पसरून घ्या. एक इवन टोनमध्ये छान एकदम इवन टोन दिसला पाहिजे आपला टोन. आता तिसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर मी आता कॉम्पॅक्ट पावडरमध्ये फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर वापरते आहे. तुम्हाला जी पण आवडत असेल ती कॉम्पॅक्ट पावडर वापरली तरी चालेल. आता कॉम्पॅक्ट पावडर लावताना पूर्ण एक डॅब मोशनमध्ये लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावरती घासायची नाही ते बहुतेक लेडीजला सवय असते की ती चेहऱ्यावरती घासतात, पण घासायची नाही आहे आपल्याला. पण असं डॅब मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावरती छान आपल्याला लावून घ्यायचे आहे. डोळ्यांच्या खाली डोळ्यांच्या वरती पण छान व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. कुठे आपल्याला सोडायचं नाही पॅच वगैरे. छान एक इवन टोन दिसला पाहिजे असं आपण एकदम नॅचरल लुकसाठी पूर्ण छान लावून घेणार आहोत. यामध्ये मानेवरती पण लावून घ्यायचं आहे. मान तर अजिबात सोडायची नाही आहे. मानेला पण व्यवस्थित आपण छान हे जे आहे कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचे आहे. कानांना पण लावून घ्या. छान एकदम इवन टोन दिसतोय, एकदम नॅचरल लुक दिसतोय चेहऱ्यावरती. छान ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आयब्रो फिल करू शकता, पण मी काय रोजच्या डेलीच्या मेकअपसाठी आयब्रो वगैरे फिल करत नाही. माझा आयब्रो ऑलरेडीच डार्क आहेत, त्यामुळे मी काय आयब्रो पेन्सिल वगैरे वापरत नाही. तुमच्या जर आयब्रो लाईट असतील तर थोड्या तुम्ही आयब्रो पेन्सिल वापरली तरी पण चालेल. आता आपण घेणार आहोत टिकली लावून घ्यायची आहे. ते आपले सौभाग्याचं लेणं आहे, त्यामुळे ते तर विसरायचंच नाही, ते आपण लावून घेणार. आता मी इथे माझी टिकली छान लावून घेतली आहे. माझा आयब्रो पण छान सेट करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता किती छान नॅचरल प्रेझेंटेबल लुक दिसतोय. शेवटचं जे प्रोडक्ट आहे ते आहे म्हणजे लिपस्टिक लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर मी आता हे लिपस्टिक लावून घेत आहे. लिपस्टिक लावण्याआधी मी होटांना डेलीमध्ये लिप बाम लावतेच. रात्री झोपताना पण मी लिप बाम लावून झोपते, त्यामुळे माझे जे ओठ आहेत एकदम छान हायड्रेटेड राहतात. कुठल्याही प्रकारची ओठांची साल वगैरे निघत नाही किंवा ड्राय निघत नाही, कारण की आपण बहुतेक वेळेस लिपस्टिक लावतो आणि आपल्या ओठांची साल निघते, त्यामुळे ते लिपस्टिक इवन टोन दिसत नाही आणि छान पण दिसत नाही. त्यामुळे लिपस्टिक लावण्याआधी होठ जे आहेत ते आपल्या हायड्रेट करण्यास मदत होते. त्यासाठी आपण लिप बाम वापरायचाच आहे. तर मी आता ही जी लिपस्टिक आहे ती फेसेस कॅनडाची वापरते आहे. तर यामध्ये माझा जो शेड आहे हॉट पिंक आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं डार्क वाटत असेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये थोडासा लाईट टोन पण घेऊ शकता. जर तुम्हाला जे लिप लायनरने लिप छान ड्रॉ करायला आवडत असेल तर तुम्ही छान ड्रॉपर करून घेऊ शकता. लाईन जे आहे ओठांच्या लाईन ज्या तुम्ही आहे त्या शार्प करून घेऊ शकता. तर आता बघा किती छान नॅचरल लुक आला आहे चेहऱ्यावरती. कुठल्याही प्रकारचा हेवी वाटत नाही मेकअप. एकदम डेलीचा मेकअपसाठी असा मेकअप एकदम सिंपल आणि सोबर पण दिसतो. हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता. मी आता हेअरस्टाईलमध्ये वरती फक्त पफ घातला आहे. तर चला, कमीत कमी प्रोडक्टमध्ये आजचा आपण मेकअप हा जो आहे तो कंप्लीट केला आहे. तर कसा वाटला मेकअप तुम्हाला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रोजच्या डेलीच्या मेकअपसाठी आपल्याला हा मेकअप आपण वापरू शकतो. ज्या लेडीज घरात असतात किंवा ज्यांचं जास्त बाहेर जाणं नाही, ज्या गृहिणींसाठी हा मेकअप अगदी इझी आहे करण्यासाठी, पण जास्त वेळ पण नाही लागत यामध्ये. आणि आपण रोज असा साधा सिंपल मेकअप केला तर आपण प्रेझेंटेबल पण दिसू त्यामध्ये. जास्त घरात आपल्याला वाटणार नाही, आपलाच मन पण त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.